बकरं 2 दिवस होती, आज चालले ते. बघा तिकडून तुम्हाला लांब आता दिसतंय का नाही काय माहिती. आणि मस्त गार हवा सुटलीये. बकऱ्यांनी बरचसं खाल्लंय खाली आता. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना खरं एक डोक्यात होतं की तुम्ही पाहिलं की माग वाडा आला होता. 2 दिवस झाले तेव्हा माझ्या लक्षात नाही. रात्री असंच रील इंस्टा पाहता पाहता मी एक रील पाहिली की नाही का, छोट्या मुलीला असं बाणू बनून असं छान मस्त तिचं शूट करायचं असं माझ्या डोक्यात आलं. म्हटलं सहीचं करूयात. तर आत्ता सकाळी त्यांना विचारलं, इथं मागच चारा हे करायला आले होते ते काका. त्यांना विचारलं की किती दिवस बकरं आहेत. तर ते म्हटले आत्ता 10 मिनिटात आम्ही लगेच जाणार आहे. तर खरंच एवढा मूड ऑफ झाला ना. माझ्या डोक्यात होता आता सईचा बड्डे पण येतोय. तर म्हटलं मग ते तर शूट, हे पण एक शूट करूया. असं बाणूचं मला तिचं शूट करायचं होतं. आणि लवकर आवरलं जर असतं ना तर जमलं असतं. पण असं होतं आता 12:30 झाले. त्याच्यामुळं जाऊ दे. पण तिचं पण लय चाललं होतं, आई मला फोटोशूट करायचं आहे. आणि बकरं पण निघाली. त्यांनी तो वाडा वगैरे त्यांचा असतो ना सगळा काढला. नाहीतर मग केला असतं जरा शूट. आता बघू, ते निघाले ते बकरं. पण म्हटलं आता जाऊ दे. गेले ना सई सारखी खिडकीतून बघते तिथं बेडरूमच्या, गेले का गेले का. गेले ते तर आता जाऊ दे. परत आता कसं पावसाळा आहे, पुढं ना पुढं आले ना तर करू म्हटलं तिचं एक शूट. तसं बघूच. गेले ना, ती बरोबर ॲक्शन करत होती असं काठी बिठी घेऊन. मी तिला रात्री 1-2 रील दाखवल्या ना तशी ती लगेच डोक्यात धरती आणि म्हटली होती की हा मी करन तसं करन. पण नाही, आता जाऊ दे. काठी घ्यायची हा ना. आणि बकराला कसं घ्यायचं हातात. अगं बाई, हा ना. रात्री तिने रीलमध्ये पाहिलं होतं. म्हटली तसं करू. मागाशी पण म्हणत होती आई कधी आवरणार आहे, कधी आवरणार आहे माझं ना. तर अशा वेळी खरं मग ते ना नऊवारी साडी वगैरे घालून. तर मला आत्ता वाटलं का तिला खरंच साडी ना एखादी घेऊनच ठेवते मी नऊवारी. कसं आहे कधी पण वाटलं ना पटकन तर घालता येईल असं. चला, पोरं बाहेर खेळत आहेत. छान मस्त हवा सुटली आहे. दिवसभर आज खूप जास्त हवा आहे. जास्त म्हणजे लईच. वरती आली मी बघ, फोन पण असा हलतोय. जास्तच हवा आहे. मुलांचा बॉल इथं पडलाय, कोणाचा काय माहिती. खेळतात तिकडं क्रिकेट ना, तर बॉल येतो वरती. मी यासाठी आले होते, म्हटलं की तर उद्या, उद्या 8 दिवस होतील पाणीच नाही आलं अजून. म्हटलं बघा टाक्यांमध्ये किती पाणी आहे, त्याच्यासाठी आले होते मी. पण इथपर्यंत आहे अजून. हौदातलं सोडलं होतं त्या दिवशी ना म्हणून. पण तरी पण हौद आता म्हणजे बरंच खाली गेले, अर्ध्याच्या पण खाली गेलेलं आहे हौद. आता डायरेक्ट मोटारीला असं हे करायला लागेल, दोरी लावून खाली सोडावं लागेल. कारण फुटबॉल तेवढा नाही आहे म्हणून. आणि एवढा पाऊस झाला आहे तरी म्हणशान पाण्याचं काय एवढा प्रॉब्लेम. तर ॲक्च्युली काय झालं आहे, आता मोटर जळाली. पाणी भरपूर आहे पण मोटर जळाली. आणली, लावली, ती परत जळाली असं म्हणतात लोक. आता खरं काय काय माहिती. पण खूप हाल झाले. 2-3 दिवस झालेत लोक सारखं ज्यांच्याकडं बोर आहे तिथून पाणी नेत आहेत. आपल्याला अजून 2-3 दिवस तरी पुरल. तर बघू, तोपर्यंत येईलच पाणी असं वाटतंय. मला मी दाखवते. हा इथं नळ आहे ना, इथं यांच्याकडं बोर आहे. हा नळ आहे, तिथं बादली दिसते तिथं. तर मग सगळे ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम येतो ना ते लोक इथून पाणी घेऊन जातात. त्याच्यामुळं मग काही लोकांना असं जास्त टेन्शन येत नाही. एखादा तरी बोर असला तरी मग ठीक आहे असं. आता कसं आहे, आपल्याला व्हायचं म्हटल्यावरती अवघड काम एवढ्या लांब नाही होत. अजून तशी वेळ तर नाही येणार पण नाही मला वाटतं अजून. बघूयात. आणि असं वातावरण आहे आज सकाळपासून. आणि सूर्य वगैरे
चांगला येतोय आता मध्ये मध्ये, त्याच्यामुळं सोलरचं पाणी तापते चांगलंच. इथं किचनची टाकी आहे, ती पण आता अर्ध्याच्या खाली गेलेली आहे, छोटीवाली. बघू अजून 2 दिवस कसं तरी ॲडजस्ट करायचं, तेवढं जपून वापरते मी पाणी, म्हणून पाणी पुरतंय, नाहीतर मग नसतं पुरलं. पावसात पण हे हाल होतात लोकांचे. होते आता काय, हे मोटर जळली, डीपी जळाली, कोण काय म्हणतंय. आणि इथं मस्त हिरवं होतं, पण तिकडं वाडा बसला होता, सगळं चारा खाऊन टाकला. आणि आपलं शूट पण राहिलं, बघू आता परत एखाद दिवस आले का. आणि तिकडं बायपास बघा गाड्या जातात येतात. आता कसं शनिवार रविवार म्हटलं तिकडं एकदा ना, हा कुठं हा का ह्या डोंगरावरती जायचं चाललंय, काय माहीत आता कधी जातोय. म्हटलं एक दिवस जाऊन येऊ. जातो आम्ही तसं बरं कधीतरी, म्हणजे 2-3 वेळा गेलेले. म्हटलं एक दिवस जाऊयात, चांगलं मस्त हिरवळ झाली ना आता तेव्हा. खाली जाऊयात, पोरांना दिले खायला, नाश्ता करतात ते. मी म्हटलं चला वरती टाक्या बघून येऊयात, म्हणून आले होते. खाली आल्यावर म्हटलं चला कॉफी घ्यावी, तर मग कॉफी केली गरमागरम आणि बाहेरच बसले होते. एवढी हवा चालली, काय झालं का ना 2-3 दिवस खूप जास्तच हवा आहे. म्हणतात की हवा एक परत म्हणजे पाऊस घालवतो तरी, किंवा पाऊस खूप पाडतं तरी. आता बघू ही हवा काय करणार ते. आणि सईला आणि ऋतूला मी क्रीम रोल दिलतं खायला, यांनी आणलेलं. आणि सईचं म्हणणं होतं आता मला हे संपत नाही. तिला म्हटलं अगं खा, तर म्हणती नाही मला नाही संपत आहे, तूच खा. तर म्हटलं चला कॉफी, अर्ध खाल्लं तिने, अर्ध म्हटलं चला आता कॉफीमध्ये डुबून खाय, नाही तर मी खाल्लं नसतं. आणि कधीतरी बरं वाटतं खायला. मी आता ही बऱ्याच दिवसांनी असं, म्हणजे पहिलं चहामध्ये खायचं बरं का, पण आता आणि छान लागत होतं खायला. आणि तिचं बघून लगेच ऋतू पण म्हणत होता की आई मला पण नाही खायचं, माझं पण तूच खा. तर म्हटलं नको नको. आणि असंच होत राहतं बरं का, आपण जेव्हा कधी कधी म्हणतो ना की अनहेल्दी काही खायचं नाही, माझ्या बाबतीत तर असंच होत राहतं. त्यामुळं मग गोष्टी लगेच अल्याड पल्याड होतात. असं नेहमीच खाणं असतं काही ना काही. म्हटलं नाही आता जराशी गोड कमी करतं, बंद नाही पण जरा कमी करू बाहेरचं आतलं, असं पण नाहीच होत. असं होत. नंतर मग कॉफी वगैरे घेतली. तुम्हाला तर सांगितलं पाण्याचा जरा प्रॉब्लेम आहे गल्लीत, तर इथं तेच चाललं होतं. दर्शनाला पाणी घ्यायचं होतं. दर्शनच्या मम्मीने तो ड्रम आणलेला, आणि मग असं 1-2 जणांच्या आम्ही नळ्या गोळा केल्या, आणि हर्षलच्या इथून पाईप जोडला होता. म्हटलं जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाईन, पण मग ते नळ्यांमध्ये नळ्या घुसतच नव्हत्या. मग केव्हाच चाललं होतं माचीसने नाही का, ते थोडीशी नळी मोठी करायची, असं तसं. मग बऱ्याच जणांचं चाललं होतं, कोण काय प्रत्येक जण काय काय वेगवेगळे उपाय सांगत होते. पण आमच्या याच्यातच बराच वेळ गेला बघा, ही नळी जातच नव्हती. मग नंतर कस तरी करून तिथपर्यंत पुढं ड्रम नेला, सगळं व्यवस्थित केलं जराशी तिथपर्यंत जाईपर्यंत. बंद करता येईल सर, लांब पडन ते वाला मग नाही चालू करा बरं. काय घे असं होतंय माचीसला. कसला बाबी लय लवकर पुऱ्या ताळल्या, पुऱ्या खायला ताळल्या एवढ्या लवकर पाहुणे येतील जेवाया. इथं पाण्याचा तपास नाही, याला लगे पाहुण्यांना कशाला बोलीत.
कोण वाजवते ग ती पाणी चालू कर आत्या नळी चालू करते इथं सांगतोय मी तर तुम्ही ऐका जाऊ दे चालू करा ते चालू आहे अहो पाणी येतच नाही लाईट आली त्या बोर नाही चालू केलं बोर चालू करायचं ना बोर चालू केल्याशिवाय त्याला नळीला पाणी नाही येत ना तुम्ही इकडे या तुम्ही सगळे बरं का इकडे या ऋतू करा चालू करा बरोबर आहे टाकी बघा आजी काहीतरी आयडिया करू बरोबर बरंच लेट हो बारीक ए नको करू ती चालू आहे मोटर चालू आहे पाणी गेलं बंद करू का व्हिडिओ हे बंद करू का फायनली पाणी वगैरे भरलं तिकडं त्याच्या ड्रम मध्ये बरोबर नळी पुरली पण सगळं इकडून तिकडून निसटती व्हायची नंतर काही एवढे व्हिडिओ घेता नाही आले पण मजा आली बरं का अशा गोष्टींमध्ये ना म्हणजे मजा पण येते आणि तसं पण आम्ही सगळं एन्जॉय करूनच हे करतो की हा चला तर भरलं पाणी 2 दिवस पुरेल आता त्यांना आणि आपल्याला पण अजून 2-3 दिवस पुरण डीपी जळाली म्हणतात कधी मोटर कधी डीपी आता काय माहिती कधी बसते एवढा पावसाळ्यात हे दिवस बघायला लागतो ते काय माहिती आता कधी येते पाणी तर संध्याकाळी जेवण केलं भात आणि शेवग्याचं कालवण खाल्लं फक्त आणि हे रुटीन आता फॉलो करते मी 7-8 दिवस झालेले ती पावडर केलेली ना ती आणि मनुके बदाम ते एका वाटीत रोज रात्री भिजत घालते काळे मनुके आणि बदाम पण घेते याच्यात हे पहिले व्यवस्थित अशी धुवून घेते आणि मग नंतर पाणी ऍड करून भिजत घालते आणि मुलांचं मध्ये मध्ये चाललं होतं मला दे एक मनुका त्यांचं असंच चालू असतं आणि ती पावडर तुम्हाला तर म्हणजे एक व्हिडिओ मध्ये पाहिली असेल बडीशेप ओवा आणि अजून काही जिरे याची पावडर केलेली ती भाजून अशी तर ती रात्रीची मी भिजत घालते पाण्यात त्या कप आहे ना त्याच्यात अर्धा चमचा किंवा 1 चमचा अशी भिजत घालते आणि दुसऱ्या दिवशी थोडीशी कोमट किंवा गरम करून मग ती पावडर घेत असते मी तर बघू आता 8-15 दिवस होतील आता करते फॉलो तर कंटिन्यू ठेवणार आहे आणि तुमच्या बरोबर म्हटलं आज शेअर करावं म्हणून तर आता उद्या सकाळी ते पिऊन घ्यायचं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते छोटासा व्हिडिओ होता पण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय अँड गुड नाईट